नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंगोली पोलीस पाटील भरतीसाठी काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहेत? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4, उपजिल्हाधिकारी। तर पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा जो अधिकार असतो तर तो पहा उपजिल्हाधिकारी यांना असतो। प्रश्न क्रमांक दुसरा, पोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य हे खालीलपैकी कुठल्या अधिनियमात दिलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967। तर पहा, पोलीस पाटील यांची नेमणूक आणि कर्तव्य हे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 या अधिनियमामध्ये ते दिलेले आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा, पोलीस पाटलास वर्षातून 15 दिवसाची किरकोळ रजा मंजूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तहसीलदार। तर पहा, पोलीस पाटलास वर्षातून 15 दिवसाची किरकोळ रजा मंजूर करण्याचा अधिकार हा तहसीलदार यांना असतो। प्रश्न क्रमांक चौथा, शेतकऱ्याचा असूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, महात्मा ज्योतिराव फुले। तर महात्मा ज्योतिराव फुले हे पहा शेतकऱ्याचा असूड या ग्रंथाचे ते लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 5, डॅश पदाचा राजीनामा देणारे पहिले भारतीय पंतप्रधान होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, मोरारजी देसाई। तर पहा, मोरारजी देसाई हे पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारे तर ते पहिले भारतीय होते। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोण घेतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र निवडणूक आयोग। तर पहा, महाराष्ट्र निवडणूक आयोग हे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतो। प्रश्न क्रमांक 7, दूध नाचणे ही कुठल्या प्रकारची प्रक्रिया आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, जैव रासायनिक। तर दूध नाचणे ही पहा जैव रासायनिक या प्रकारची ती प्रक्रिया आहे। प्रश्न क्रमांक 8, उपरा या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, लक्ष्मण माने। लक्ष्मण माने हे पहा उपरा या पुस्तकाचे ते लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 9, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 पहा 17 सप्टेंबर। 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 10, भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृहाला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, राज्यसभा। तर पहा, भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृहाला राज्यसभा असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न, जर भारताचे चलन रुपया असेल तर जपानचे चलन कोणते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, येन। तर पहा, भारताचे चलन रुपया असेल तर जपानचे चलन येन हे चलन होईल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, दर्पण हे वर्तमानपत्र सन 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, बाळशास्त्री जांभेकर। तर पहा, बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सन 1832 मध्ये मुंबईमध्ये त्यांनी ते सुरू केलेले होते। पुढचा प्रश्न, ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, चंद्रपूर। तर पहा, ताडोबा अंधेरी हा जो व्याघ्र प्रकल्प आहे तर तो महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे, क्रीडांगण या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे। तर क्रीडांगण या शब्दाचा समास कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 2, तत्पुरुष असा होतो। पुढचा प्रश्न, गावातील कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 तहसीलदार. तहसीलदार यांना गावातील कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक डॅश यांना मानतात. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 संत नामदेव. संत नामदेव यांना पहा महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक असे मानतात. पुढचा प्रश्न, कोणते पीक हे भारतीय शेतकऱ्यांना जास्त नगदी उत्पादन मिळवून देते. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 तंबाखू. तर पहा तंबाखू हे जे पीक आहे तर ते भारतीय शेतकऱ्यांना जास्त नगदी उत्पादन हे मिळवून देते. नेक्स्ट क्वेश्चन, मेजर ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 हॉकी. तर पहा मेजर ध्यानचंद्र ही जी ट्रॉफी आहे तर ती हॉकी या खेळाशी ती संबंधित आहे. पुढील प्रश्न, पितळखोरा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर. तर पहा पितळखोरी ही जी लेणी आहे तर ती महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, राज्यसभा व लोकसभा यांचे संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती. तर राष्ट्रपती यांना राज्यसभा व लोकसभा यांचे संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 21, हाडाच्या निरोगी वाढीसाठी आणि कॅल्शियमच्या शोषणासाठी कोणते जीवनसत्व सर्वात महत्त्वाचे आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्व ड. तर पहा हाडाच्या निरोगी वाढीसाठी आणि कॅल्शियमच्या शोषणासाठी जीवनसत्व ड म्हणजेच व्हिटॅमिन डी हे जीवनसत्व सर्वात महत्त्वाचे आहे. पुढचा प्रश्न, हेळसांड करणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला योग्य अर्थ निवडायचा आहे. तर हेळसांड करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय होईल. ऑप्शन क्रमांक 1 दुर्लक्ष करणे हा योग्य अर्थ होईल. पुढील प्रश्न, पाण्याची खोली कोणत्या एककामध्ये मोजली जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 फॅदम. फॅदम या एककामध्ये पाण्याची खोली ही मोजली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, नील क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 मत्स्य उत्पादन. नील ही जी क्रांती आहे तर ती पहा मत्स्य या उत्पादनाशी ते संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्वातंत्र्य भारतातील राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 सरोजिनी नायडू. तर पहा सरोजिनी नायडू या स्वातंत्र्य भारतातील राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठी नदी खालीलपैकी कोणती आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 ॲमेझॉन. तर जगातील सर्वात मोठी ही नदी ॲमेझॉन ही नदी आहे. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या घटनेला किंवा स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव साजरा करतात. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 रौप्य महोत्सव. तर पहा एखाद्या घटनेला किंवा स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाल्यास रौप्य हा महोत्सव साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, इंग्रजांनी आपली पहिली वखार भारतामध्ये कोठे उभारलेली होती. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 सुरत. तर इंग्रजांनी आपली पहिली वखार ही पहा भारतामध्ये सुरत या ठिकाणी उभारलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात शाश्वत विकास केंद्र म्हणजेच CFSD पुढीलपैकी कोठे आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 नागपूर. तर पहा महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यामध्ये शाश्वत विकास केंद्र आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पंचगंगा. तर पहा पंचगंगा या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 उजनी. तर पाणी साठवण्याच्या क्षमतेने पहा महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरणे उजनी हे धरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत.
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 स्टीफन हॉकिंग. स्टीफन हॉकिंग हे पहा अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाचे ते लेखक आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे कोणते शहर हे भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 जयपूर. तर पहा भारताचे जयपूर या शहरास भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, कोणते तेल हे हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 करडई. तर पहा करडईचे तेल हे हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे. पुढील प्रश्न, मूग गिळणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर मूग गिळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 गप्प बसणे असा योग्य अर्थ होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 स्वामी विवेकानंद. तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना ही केलेली आहे. पुढचा प्रश्न, ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 बुद्धिबळ. बुद्धिबळ या खेळासाठी ग्रँडमास्टर हा किताब दिला जातो. पुढचा प्रश्न पहा, भारताने अणुशक्ती परीक्षण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पोखरण. तर भारताने अणुशक्ती परीक्षण हे पहा पोखरण या ठिकाणी केलेले आहे. नेक्स्ट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्माचा स्वीकार हा केलेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 नागपूर. तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माचा स्वीकार हा केलेला होता. शेवटचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 आचार्य देवव्रत. तर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.